सोने चांदी घोटाळ्यानंतर आता तुळजाभवानी मंदिरात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। पुजारी असल्याचं भासवत बनावट ओळखपत्रांच्या आधारे भाविकांची फसवणूक केली जाते। मंदिर प्रशासनाच्या विशेष मोहिमेत अवघ्या 2 दिवसात 5 संशयित बोगस पुजारी जाळ्यात अडकले। नेमकं काय आहे हे बोगस पुजाऱ्यांचं रॅकेट? पाहुयात LS मराठीचा हा विशेष रिपोर्ट। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची फसवणूक होत असल्याचा गंभीर आरोप समोर आलाय। काही जण स्वतःला अधिकृत पुजारी असल्याचं भासवत बनावट ओळखपत्रांच्या आधारे धार्मिक विधी करत असल्याची माहिती पुढे आली आहे। या प्रकाराची दखल घेत मंदिर प्रशासनाने विशेष पथकाची नियुक्ती केली। सलग 2 दिवस राबवलेल्या मोहिमेत 5 संशयित बोगस पुजारी पथकाच्या ताब्यात आले। त्यापैकी 2 जणांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय, तर तिघांची कसून चौकशी सुरू आहे। पकडण्यात आले बरोबर कारवाई कालपासून सुरू आहे। किती बोगस पुजारी पथकाकडून पकडण्यात आले आणि काय काम केलं? श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानमध्ये आपण मंदिरातर्फे आणि पुजाऱ्यांचे सदस्य असे सगळ्यांच्या सहकार्यानं पथक तयार केले आणि त्यांच्यातर्फे सलग दुसऱ्या दिवशी आपण बोगस पुजारी अनधिकृत पुजारी त्यांना पकडण्याचं काम सुरू आहे। त्याच्यामध्ये आज 3 अनधिकृत पुजाऱ्यांना पूजा करताना सुरक्षा विभागातर्फे पकडून आज आपण इथं हजर करत आहोत। पुढे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल। ते पकडले, ज्यावेळेस पुजारी पकडले त्यावेळेस ते काय करत होते नेमकं? तुम्ही कशावरून त्यांना पकडले? जे पुजारी पकडले त्यांनी मंदिरामध्ये पूजा केली आहे, तर नियमबाह्य म्हणण्यापेक्षा त्यांनी ते करणं अपेक्षित नव्हतं तिथं। त्यांनी जे त्यांचं काम आहे तेच करून निघून जाणं अपेक्षित आहे। भाविकांना दर्शनासाठी जी लूट होती असे काही प्रकार समोर आलेले आहेत की दर्शनाने त्यांचे पैसे मिळायचे, याबाबत आपली काही कारवाई आहे का? तशा काही तक्रारी लेखी स्वरूपात पण दाखल आहे? जेव्हा या तक्रारी येतात तेव्हा आपण त्या पुजाऱ्यांना जे भाविकांनी जो नंबर दिलेला आहे, जे नाव दिलेलं आहे, त्याच्यावरून त्यांचा शोध घेऊन त्यांना मंदिर बंदीची कारवाई करतो। किती यांना आतापर्यंत कारवाई? असे बरेच पुजारी आहेत आणि जवळपास वर्षभर पुजाऱ्यांना बंदी घातली आहे। तुम्ही काल तुमच्या पुजाऱ्यांनी कारवाई सुरू केली, त्यांच्यावर कारवाई नाही? त्यांना आपण सध्या पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करू किंवा कायदेशीर कारवाई दोन्हीपैकी काही आपण प्रस्तावित केलेलं त्यांच्यावर कारवाई थोड्या दिवसात कळून जाईल। मंदिर परिसरात अनधिकृत पुजारी व्यवसाय, भाविकांची दिशाभूल आणि नियमबाह्य धार्मिक सेवा रोखण्यासाठी ही मोहीम सुरू असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे। मात्र काही व्यक्तींना बनावट कागदपत्रांच्या आधारे ओळखपत्र मिळत असल्याचा आरोप पुजारी मंडळांकडून करण्यात येतोय। गेल्या काही दिवसापासून मंदिरमध्ये भाविकांचे मोठ्या प्रमाणात काही तोतया पुजाऱ्यांकडून लूट व्हायला लागलेली आहे, फसवणूक केली जात आहे। या संदर्भात आम्ही 3 पुजारी मंडळानं मंदिर संस्थांबरोबर एक मीटिंग घेऊन ठरवले की यापुढे असे तोतयागिरी प्रकार बंद व्हावेत। यासाठी मग बोगस पुजारी जे नावानं जे इथं बोगसगिरी करायचा धंदा जे मांडलेला आहे तो बंद करण्यासाठी आम्ही सर्वांनी मंदिर प्रशासनानं आम्ही ही भूमिका घेतली आणि काल 2 आज 3 असे काही तोतया पुजारी या ठिकाणी पकडले। परंतु मला काय सांगायचं, यात मंदिर प्रशासनानं सुद्धा रोखठोक भूमिका घ्यावी। मागच्या काळामध्ये काही बोगस ओळखपत्र मंदिर संस्थांकडून वाटप करण्यात आलेले होते। आता नव्यानं जे बारकोड देऊन जी पुजारी आता ओळखपत्र दिले जाणार आहेत त्यामध्ये सुद्धा काही बोगस नावं जाण्याची शक्यता आहे। या ठिकाणी सक्सेशन सर्टिफिकेट सुद्धा कोर्टातून काही जणांनी बोगस काढून घेतलेले आहेत, बोगस वंशावळी लावली जात आहेत। मग ह्या सगळ्या प्रकारावर जर मंदिर संस्थांना कठोर भूमिका घेऊन कठोर पावलं उचलली आणि खरेच 153 लोक किंवा 284 लोक जे असतील त्यांच्या वंशावळांना पूर्वप्रथेप्रमाणे हे पूजेचे अधिकार मिळावेत, त्याच्याशिवाय हे असे बोगसगिरी धंदे बंद होणार नाहीत। केवळ थातूर मातूर काही ठराविक लोकांना पकडायचं आणायचं असे प्रकार होऊ नयेत। करायचा असेल तर रोखठोक भूमिका घ्यावी, खरे पुजाऱ्यांना ती पूजा करायचा अधिकार मिळावा अशी भोपे पुजारी मंडळाची मागणी राहील। कारवाई केली ती नेमकी कशासाठी कारवाई केली? या ठिकाणी त्यांच्याकडे
पुजारी आता पूर्वीच मंदिर संस्थांनी दिलेली ओळखपत्र आहेत, त्याच्यामुळं आता आम्हाला वैयक्तिक तो अधिकार नाही की कोण ओरिजिनल आणि कोण डुप्लिकेट आहे. मंदिर संस्थांना ह्याची तपासणी करून खरे पुजाऱ्यांनाच ती ओळखपत्र दिले जावेत. तुळजाभवानी मंदिरातील तिन्ही पुजारी मंडळांनी या प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली आहे. सोनं चांदी घोटाळ्यानंतर आता बोगस पुजाऱ्यांचा मुद्दा ऐरणीवर आला असून मंदिर प्रशासनाची पुढील कारवाई काय होते याकडे राज्यभरातील भाविकांचं लक्ष लागलंय. वैभव पारदे, धाराशिव, LS मराठी.